बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन आम्ही मोठी चूक केली अशी स्पष्ट कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी दिली। राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचे नसते, पण त्या बाबतीत माझ्याकडून काहीशी चूक झाली असं ते म्हणाले। त्यांच्या या कबुलीनंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा फूस बदलते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली होती। त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून आव्हान दिलं होतं। सुनेत्रा या अजित पवार यांच्या पत्नी होत्या, त्यामुळे नणंद भावजाईमधील या सामन्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। त्यात सुप्रिया यांनी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव केला होता। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन आपण मोठी चूक केल्याचं विधान केलंय। अजित पवार एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून एक चूक झाली। बारामती लोकसभा मतदारसंघात माझ्या बहिणीविरोधात सुनेत्रेला उभं करण्याची काहीच गरज नव्हती, पण तसं केलं गेलं। पक्षाच्या संसदीय मंडळानं जो निर्णय घेतला होता त्यामुळे एकदा बाण सुटला की आपण काहीच करू शकत नाही, पण राजकारण पार घरात शिरू द्यायचं नसतं। आज माझं मन मला हे सांगतंय तसं व्हायला नको होतं। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे। या तिन्ही पक्षात जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे, पण कोण किती जागा लढवणार याचा निर्णय एका सर्वेक्षणाअंती होणार आहे। यासाठी तिन्ही पक्षांनी मिळून एक नोडल एजन्सी नियुक्त केली आहे। ही एजन्सी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचा सर्व्हे करून कोणत्या पक्षानं कोणती जागा लढवावी हे सांगणार आहे। त्यानंतर या सर्व्हेच्या आधारावर तिन्ही पक्षांचं जागा वाटप मार्गी लागणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं, त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीलाही एकदिलानं सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय। तिन्ही पक्षातील नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा महाविकास आघाडीचं जागा वाटप मेरिटच्या आधारावर होईल असं ठणकावून सांगितलं। त्यानुसार मेरिटचं मापदंड निश्चित करण्यासाठी त्यांनी एका नोडल एजन्सीची नियुक्ती केली आहे। ही एजन्सी लवकर तिन्ही पक्षांसाठी आपला सर्व्हे सुरू करेल। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आपसात वाद होऊ नये यासाठी या पक्षांनी या त्रयस्थ एजन्सीमार्फत सर्व्हे करून महाराष्ट्रातील आपली ताकद चाचपडून पाहण्याचा निर्णय घेतलाय। सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला 105 ते 110, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 90 ते 95, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 70 ते 75, तर समाजवादी पक्ष, डावे पक्ष आणि शेकाप सारख्या छोट्या पक्षांना 10 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे। या जागा वाटपावर तिन्ही पक्ष मंजूर असल्याची चर्चा आहे, पण नोडल एजन्सीच्या सर्व्हे नंतरच जागा वाटपाची चर्चा सुरू होणार आहे। फडणवीसांची भाकरी खाल्ली म्हणून मराठ्यांची गद्दारी करणं सुरू आहे। फडणवीसांसोबत एका ताटात जेवतात तर त्यांना समाजाला आरक्षण द्यायला सांगा ना, अशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंगळवारी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय। मराठा समाजानं नारायण राणे यांच्या वयाचा सन्मान करावा, त्यांच्याबद्दल चुकीचं बोलू नये, पण राणेंनीही फडणवीस नव्हे तर समाजाची बाजू घेतली पाहिजे असं ते म्हणाले। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होतोय, त्यापूर्वी ते पत्रकारांशी संवाद साधत होते। नुकतंच मनोज जरांगे हे आंदोलनात स्वार होऊन मजा लुटतात अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली होती। त्यांच्या याच टीकेवर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर देत दरेकर यांच्यावर निशाणा साधलाय। ते मागच्या दारातून आमदार झालेत, मराठ्यांच्या मतांवर ते निवडून आलेत, त्यांनी 12 महिने आंदोलन करून दाखवावं। त्यांना माझं समाजाचं काय म्हणणं आहे कधीच कळणार नाही। खेड्यात येऊन त्यांनी समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत। फडणवीसांची भाकरी खातात म्हणून मराठ्यांची गद्दारी करणं सुरू आहे असा घणाघात जरांगे यांनी केलाय। पुढे ते म्हणाले, माझ्या मराठा समाजाचं आंदोलन गेली 12 महिने सुरू आहे। आता याबाबत निर्णय नाही झाला तर 29 ऑगस्टला निर्णय घेणार आहे। प्रवीण दरेकर यांच्यासारखे काही जण आमच्या विरोधात बोलायला लागले। दरेकरांनी फडणवीसांना समाजाच्या भावना समजून घ्यायला सांगावं। ते फडणवीसांसोबत एका ताटात जेवतात, मग त्यांनी आरक्षण द्यायला सांगावं। खरं तर समाज त्यांचे आईवडील असले पाहिजेत असं जरांगे म्हणाले। सरकारवर मी नाही तर जनता नाराज, सरकार जर आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला दिलाय। तर दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष, दिव्यांगासंदर्भातले निर्णयही कळवले जात नाही असं म्हणत त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना खंत व्यक्त केली। बच्चू कडू म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा पैसा हा जनतेचा आहे, तो काही आमदारांना बापदादांच्या कमाईचा पैसा वाटतो असं म्हणत त्यांनी रवी राणांच्या वक्तव्याचा नाव न घेता समाचार घेतलाय। बच्चू कडू म्हणाले की आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केलाय, जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या एवढंच आमचं काम आहे। दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे आम्हाला कळवले सुद्धा जात नाहीत अशी खंत एबीपी माझाशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे। अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावं लागतं आणि भांडून आम्ही ते करून घेतो असं कडू यांनी म्हटलंय। बच्चू कडू म्हणाले की सरकार हे लोकांसाठी असतं आणि जर लोकांसाठी सरकार नसेल तर आमचा रक्तातील दोष म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा जो राहणारच आहे। काही आमदारांना असं वाटतं की आपण खूप मेहनत केली, घरदार विकून जो पैसा मिळाला तो आपण या लाडक्या बहिणीसाठी लावला।
यांना वाटतं आपल्या बापदादाच्या कमाईतून ही योजना चालू आहे, हे चुकीचं आहे. जनतेचा पैसा आहे, सरकारी पैसा हा सगळा आहे. लोक कर भरतात याचा विसर या लोकांना पडलाय. आमच्याकडे सीडी आहे असं म्हणत एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र त्यांची सीडी अद्यापही बाहेर आलेली नाही. वडील विधान परिषदेचे सदस्य आहेत, ते देखील आता शरद पवार यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुणाचा कुणाला पायपोस नाही. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तृत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, अशांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलाय. रुपाली चाकणकर यांच्यावर रोहिणी खडसे यांनी टीका केली होती. त्याला आता चाकणकर यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. स्वतःच्या पक्षाला फसवणाऱ्या आणि इतरांवर टीका करणाऱ्यांच्यावरून त्यांची मानसिकता आणि बुद्धिमत्ता किती आहे हे लक्षात येतं, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांना सुनावलंय. लोकसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार करण्याचं सोडून त्यांनी भाजपचा प्रचार केला, असा आरोप देखील रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर केलाय. वडिलांमुळे सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडात होता, त्यामुळे स्वतःचं कर्तृत्व नसताना देखील त्यांना वडिलांच्या नावावर पद मिळालं, अशा शब्दात चाकणकर यांनी खडसे यांना सुनावलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशाच प्रकारे रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. रुपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी नगरसेवक होऊन दाखवावं, नंतर आमदारकीचं स्वप्न पाहावं, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांना डिवचलं होतं. त्याला देखील आता चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. येणाऱ्या राखी पौर्णिमेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या उपक्रमाद्वारे फडणवीस महिलांशी बोलणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान ही योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून सातत्यानं टीका केली जाते. मात्र महायुतीमध्येच आता या योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. स्त्री सक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेतेय. विविध योजना आणि उपक्रमांच्या द्वारे स्त्रीला सशक्त करण्याचं काम पक्ष आणि सरकारद्वारे आम्ही करत आहोत. येत्या राखी पौर्णिमेला 18 ऑगस्ट रोजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. तसंच माजी भाजपा कार्यकर्त्यांना, विशेषतः भाजपा महिला मोर्चाला विनंती आहे की या उपक्रमाची जबाबदारी घेऊन आपण जास्तीत जास्त महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावं, असं आवाहन बावनकुळे यांनी केलंय. अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली, तेव्हापासून या योजनेवरून राजकारण पेटलंय. विरोधकांकडून या योजनेवरून टीका केली जाते, तर याच योजनेच्या आधारे सत्ताधाऱ्यांकडून श्रेय घेतलं जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अलीकडच्या भाषणात या योजनेचा सर्रास उल्लेख असतो. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्याकडून ही योजना कायमस्वरूपी ठेवण्याचं आश्वासन दिलं जात आहे. कोकण विभागात असलेल्या विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी तसंच उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर हे कोकण दौऱ्यावर जात आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकण विभागात मोठा धक्का बसला होता. त्याचेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नार्वेकर आता स्वतः मैदानात उतरलेत. या दौऱ्यात ते स्वतः मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. तसंच संभाव्य उमेदवारांशी देखील चर्चा करतील. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले मिलिंद नार्वेकर हे कोकण दौऱ्यावर जात आहेत. कोकणामध्ये उदय सामंत यांच्या विरोधात ठाकरे गट कोणता उमेदवार देणार याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. इतकंच नाही तर भाजपनं देखील कोकणावर लक्ष केंद्रित केलंय. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं कोकणचा बालेकिल्ला राखण्यासाठी रणनीती आखली आहे. आता विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं रत्नागिरी, संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून नार्वेकर यांच्या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. या मतदारसंघातून उदय सामंत यांच्या विरोधात उमेदवार कसा असावा आणि कोण असावा याबाबतची चाचपणी नार्वेकर करणार आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आता 20 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या विनंतीवरून ही नवी तारीख देण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. त्यानंतर शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही बहाल केलं. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीच घड्याळ हे पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवार यांना बहाल केलंय. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. त्याबाबत ही सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयातच नियमित स्वरूपात सलगपणे हे प्रकरण चालवलं जावं किंवा नाही याबाबतचा निर्णय आजच्या सुनावणी दरम्यान होण्याची शक्यता आहे.
माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या गटानं उपमुख्यमंत्री अजित यांच्या गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि घड्याळ निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.